नमस्कार, स्वागत है आपका। देख रहे हैं आप सी न्यूज भारत। आपके साथ मैं हूं इशिता तिवारी। सतारा जिले के पांचगनी में ड्रग्स के काले कारोबार का भयंकर खुलासा हुआ है। पांचगनी पुलिस और सतारा स्थानीय अपराध शाखा की संयुक्त कार्रवाई में 13 ग्राम कोकेन और 43 लाख रुपए का माल जब्त किया गया है। विश्व प्रसिद्ध पर्यटन स्थल पांचगनी पुलिस और सतारा स्थानीय अपराध शाखा ने संयुक्त छापेमारी की। इस कार्रवाई के दौरान मुंबई से आए स्कोडा और MG हेक्टर जैसी गाड़ियों में आए 10 संदिग्धों को हिरासत में लिया गया। पुलिस ने इनसे कोकेन कैप्सूल सहित 13 ग्राम ड्रग्स और लाखों रुपए का माल जब्त किया। फिलहाल मामले की गहन जांच चल रही है और 10 लोगों को हिरासत में रखा गया है। पुलिस अधिकारी ने बताया कि यह कार्रवाई इलाके में ड्रग तस्करी पर नकेल कसने के उद्देश्य से की गई है। नमस्कार। सातारा जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थाच्या बाबतीमध्ये प्रचंड प्रमाणात वाहतूक होते, कंझम्पशन केलं जातं। याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय तुषार जोशी सर, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅम, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके सर यांनी आम्हाला गुन्हे आढावा बैठकीदरम्यान धडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या। त्या अनुषंगाने काल पाचगणी पोलीस ठाणे हद्दीमध्ये एक गोपनीय बातमीदारामार्फत आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आम्ही मिळालेल्या माहितीचा आशय वरिष्ठ अधिकारी यांना कळवून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री देवकर सर व त्यांच्याकडील पथक यांना कळवून आम्ही एकत्रित काल रात्री छापा टाकलेला आहे। सदरचा छापा हा घाटजाई मंदिर जवळील जो ग्रँड व्हिस्टा व्हिला आहे त्याच्या रोडला एका संशयित वाहनामध्ये आम्हाला अंमली पदार्थ असल्याची माहिती मिळालेली होती। त्या अनुषंगाने आम्ही सदर छाप्यादरम्यान आम्हाला कॅप्सूलसह 13 ग्रॅम आणि विदाऊट कॅप्सूल 10 ग्रॅम असा कोकेन सदृश पदार्थ मिळून आला। त्या पदार्थाची चाचणी फॉरेन्सिक टीमने जागीच करण्यात आलेली आहे। सदरचा मुद्देमाल हा जवळपास 5 लाख रुपये किमतीचा आहे मार्केट व्हॅल्यूनुसार आणि इतर साहित्य, मोबाईल आणि वाहने असे एकूण 42,85,000 रुपयेचा मुद्देमाल आम्ही सरकारी पंचांच्या समक्ष काल त्याच ठिकाणी जागेवर जप्त करण्यात आलेला आहे। त्या अनुषंगाने पाचगणी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 305/25 NDPS ॲक्ट 8क-22-21 अन्वये आम्ही हा गुन्हा दाखल केलेला आहे। 10 संशयित इसम आम्ही अटक करण्यात आलेले आहे। सदर इसम यांना आम्ही मान्य न्यायालयात हजर करत आहोत आणि पुढील कायदेशीर तपास करत आहोत। सगळे इसम जे आहेत ते कुठल्या शहरातले? सगळेजण जे आपण संशयित ताब्यात घेतलेले आहेत ते मुंबई शहरातील आहेत। त्यातील एक गुन्हेगार हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे। त्याची इतर साथीदारांचा आम्ही रेकॉर्ड चेक करत आहोत। याची पाळेमुळे खणून काढण्यासाठी स्वतः माननीय SP सर, ॲडिशनल मॅडम आणि LCBचे PI देवकर साहेब असे आम्ही एकत्रित पथक करून त्याच्या मुळाशी तपास करणार आहोत। या अनुषंगाने मी पाचगणी परिसरातील सर्व नागरिकांना, जनतेला आव्हान करतो आहे की 31 डिसेंबर आता जवळ येऊ घातलेला आहे आणि आपल्या सुंदर स्वच्छ अशा पाचगणीला, पर्यटन नगरीला या विळख्यातून वाचवण्यासाठी आपल्याला मिळालेली माहिती ही पोलीस दलाला तात्काळ द्या। त्या अनुषंगाने आम्ही सर्व जे प्रायव्हेट विला, बंगला, हॉटेल चालक आहेत या सर्वांना आम्ही एक नोटीससुद्धा इश्यू करतो आहे की अशा पद्धतीचे काही तरुण अंमली पदार्थाची वाहतूक करून हॉटेलला, विलाला मिळून आल्यास यावर आपलाही स्वतःचा निर्बंध असावा। याप्रमाणे आम्ही त्यांना नोटिसीद्वारे BNS 168 नुसार त्यांना सूचना करीत आहोत आणि पाचगणीतील नागरिकांनी आवाहन केलेलं आहे की आम्हाला याची माहिती आपणापर्यंत आल्यानंतर तात्काळ कळवावी। आम्ही सर्वजण पाचगणी आणि महाबळेश्वर परिसरातील या आपल्या पर्यटन नगरीला अंमली पदार्थापासून दूर ठेवण्यासाठी पोलीस दल सर्वतोपरी प्रयत्न करेल। थँक्यू। सतारा से सी न्यूज संवाददाता परवेज की रिपोर्ट। पांचगनी में ये बड़ी कार्रवाई दर्शाती है कि स्थानीय पुलिस और अपराध शाखा ड्रग्स के काले कारोबार के खिलाफ सतर्क है और ऐसे मामलों में किसी भी प्रकार की कोताही नहीं बरतेगी। फिलहाल इस खास रिपोर्ट में इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज भारत।